नमस्कार शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आज आपण बनवणार आहोत अत्यंत महत्त्वाच्या अपडेटबद्दल, ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल. आता किती शेतकरी पात्र आहेत, कोणाला पैसे मिळतील आणि कोणाला थांबावं लागेल, अगदी माहिती क्लिअर आणि एकदम सोप्या भाषेत आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायला विसरू नका. चला तर सध्या महाराष्ट्रामध्ये पाहूयात किती शेतकरी पात्र आहेत. तर शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 1,15,00,000 शेतकरी नोंदणीकृत आहेत. यापैकी आता 7व्या हप्त्यासाठी 90 ते 94 लाख शेतकऱ्यांना निधी मिळालेला आहे. 8व्या हप्त्यात देण्यासाठी सरकारने यावर्षी पुन्हा लाभार्थ्यांची यादी तपासली आहे. मुख्य पात्र शेतकऱ्यांची संख्या 8व्या हप्त्यासाठी सुमारे 85 लाख ते 90 लाख दिसून येत आहे. तर ही संख्या जी आहे ती वाढते किंवा कधी कमी होते. कारण काय आहे तर चला तर पाहूयात. कारण यासाठी असे आहेत की शेतकऱ्यांचे आधार लिंक नाहीत, KYC पेंडिंग, त्याचबरोबर बँक अकाउंट मिसमॅच, लँड रेकॉर्ड अपडेट नसणे आणि PM किसान आणि नमो शेतकरी योजनेची क्रॉस चेकिंग होते त्यामुळे. तर यानंतर आपण आज 8वा हप्ता कोणाला मिळणार आहे ते पाहूयात. चला, 8वा हप्ता मिळण्यासाठी 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या तपासल्या जातात. तर त्या कोणत्या आहेत? PM किसान योजनेच्या इलिजिबल असणे. जर PM किसानमधून तुमचं नाव काढलं तर नमोमधूनही पैसे मिळण्याचे बंद होतात. त्याचबरोबर आधार लिंकिंग व KYC अपूर्ण असणे. KYC नसल्यामुळे 4 ते 5 लाख शेतकऱ्यांचे हप्ते प्रत्येक हप्त्याला थांबतात. जमीन रेकॉर्ड बदललेले असल्याचे नवीन APPL तपासणी वारस नोंद झाला नसेल तर हप्ता होल्ड होतो. हे तिन्ही निकष पूर्ण करता ते शेतकरी 8व्या हप्त्यासाठी पात्र असतात. तर तुमचे नाव पात्रता यादीत आहे का ते तुम्ही स्वतः तपासू शकता. कसं? तर महाकिसान पोर्टलवर लॉग इन करा. त्याचबरोबर PM किसान स्टेटस तपासा आणि आधार लिंक बँक अपडेट तपासा. जर स्टेटसमध्ये पेमेंट अंडर प्रोसेस दिसत असेल तर 8व्या हप्त्यासाठी तुम्हाला नक्की पात्र आहात. FTO जनरेट वेटिंग रिस्पॉन्स दिसत असेल तर तुमचे पैसे मंजूर झालेले आहेत. आता किती रक्कम मिळणार? नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 PM क्लास म्हणजे 6,000 PM किसान प्लस महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे 6,000 एकूण 12,000 रुपये दरवर्षी मिळतात. तर 8वा हप्ता साधारण 2,000 ते 3,000 रक्कम एवढी जमा होऊ शकते राज्याच्या रिलीज शेड्यूलनुसार. बरोबर ना? महत्त्वाचे म्हणजेच एकूण 85 ते 90 लाख शेतकरी 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि KYC किंवा बँक एरर असल्यामुळे तुमचा हप्ता थांबू शकतो. त्यामुळे KYC करणे अनिवार्य आहे. स्टेटस अप्रूव्ह अंडर प्रोसेस दिसत असेल तर तुम्हाला नक्कीच पैसे येणार. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि योजना दरबार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.